नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज सकाळी मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती। सकाळी 10 नंतर मात्र घसरण सुरू झाली व दिवसभर मार्केट खालीच होती। मार्केट संपताना सेन्सेक्स हा 280 पॉईंटने घसरून 60,149 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 66 पॉईंटने घसरून 24,413 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई ऑइल अँड गॅस इंडेक्स 1.69%, बीएसई एनर्जी इंडेक्स 1.60% नी वर आहेत। बीएसई बँक इंडेक्स 0.96% नी खाली आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.668% नी वर आहे। स्मॉल कॅप मध्ये मोठ्या प्रमाणावर तेजी दिसून असून स्मॉल कॅप इंडेक्स 1.91% नी वाढलेला आहे। आजच्या कामकाजामध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। HDFC लाईफ इन्शुरन्स 4.48%, BPCL 2.92%, टेक महिंद्रा 2.67%, NTPC 2.65% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। बजाज फिनसर्व 2.45%, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट 2.04%, ब्रिटानिया 1.94%, ॲक्सिस बँक 1.90% अशी घसरण आहे। आज FIIने 5,131 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 3,137 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। आज ॲक्सिस बँकेसहित काही बँकांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। धन्यवाद।